मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. मध्य रेल्वे सोलापूर विभागात विविध साखर कारखाने, सिमेंट कारखाने आहेत. तसेच कृषी मालाची मोठी आवक जावक ही असते. त्यामुळे माल वाहतुकीतून मध्य रेल्वे सोलापूर विभागाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, अशी प्रतिक्रिया नूतन वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली. मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक म्हणून योगेश पाटील यांनी पदभार घेतला आहे. यावेळी लोकप्रधान न्यूज चॅनलने योगेश पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी देखील आम्ही अनेक उपाययोजना करून DRM यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक गोष्टी व कामगार संघटनेच्या अडचणी देखील आम्ही सोडवू, असे देखील ते म्हणाले. मी 1 मार्च रोजी इथं सोलापूर विभागात रुजू झालो आहे आणि या अगोदरही रेल्वेमध्ये मी 7 वर्षापासून कार्यरत आहे. मुंबई विभाग तसेच भुसावळ विभागात मी परिचालन विभागात काम केलेलं आहे. वाणिज्य विभागात काम करण्याची पहिल्यांदा मला संधी सोलापूर विभागात वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक म्हणून मिळाली आहे. तर माझं उद्देश असणार आहे ते पॅसेंजर जे काही प्रवासी असतील यांना कसं चांगल्या सेवा रेल्वेतर्फे पुरवण्यात येतील. त्यामध्ये पॅसेंजर ॲम्युनिटीज असतील, स्वच्छता असेल, यामार्फत खूप चांगल्या प्रकारे प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना प्रसार करून रेल्वेचा चांगल्या सुविधांचा त्यांच्यासाठी कसा वापर करता येईल याच्यावर माझं प्राधान्य राहील. सर, तुम्ही मुंबई आणि भुसावळ या ठिकाणी देखील काम केलं, इकडचा अनुभव कसा आहे? मुंबई डिव्हिजनमध्ये मी 2018, 19 आणि 20पर्यंत काम केलं होतं. तर मुंबई विभागात मी माल वाहतूक लोडिंग वाढवण्यासंदर्भात खूप प्रयत्न केलेले होते. तिथं JNPT जास्त कंटेनरची लोडिंग कशी वाढेल त्यासाठी आमचा प्रयत्न होता. त्यानंतर भुसावळ विभागात पण 3.5 वर्ष मी माल वाहतुकीचा आणि ट्रेन ऑपरेशनशी रिलेटेड कामाचा माझ्याकडं चार्ज होता. त्यामुळे सुद्धा नवीन प्रकारे रेल्वेला कसा फायदा होईल, BDU बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या अंतर्गत जास्त लोडिंग रेल्वेला कशी मिळेल त्या अंतर्गत आम्ही कापसाची लोडिंग भुसावळ विभागात केलेली होती. भुसावळ विभागातील अकोलाजवळ बोरगाव आणि भुसावळ गुडशेडमधनं बांगलादेशामधील दर्शना येथे कापूस पाठवण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. जवळपास 30 रेक BDU इनिशिएटिव्हच्या अंतर्गत कापसाची लोडिंग भुसावळ विभागात आम्ही सुरू केलेली होती. सर, आपलं सोलापूर रेल्वे डिव्हिजनमध्ये बी ना माल वाहतुकीमधून भरपूर उत्पन्न रेल्वेला मिळालेलं आहे. कारण कसं आहे, सांगोला असेल, पंढरपूर असेल, असे अनेक जे तालुके आहेत त्यामुळे डाळिंब म्हणा, द्राक्ष म्हणा, अनेक असे माल वाहतुकीमधून उत्पन्न भरपूर मिळते आपल्याला. त्यासाठी तुम्ही काय विशेष लक्ष देणार आहे? मी आज सकाळीच त्या संदर्भात माझे जे ACM आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी सकाळीच मीटिंग घेतली की BDU जे युनिट आहे आमचं त्याच्या अंतर्गत आम्ही लोडिंग पार्टीशी मीटिंग करणार आणि इथं हा जो बेल्ट आहे पूर्ण शुगर बेल्ट आहे. त्यामुळं साखर कारखाने असतील आणि इतर जे इंडस्ट्री असतील त्यांच्याशी संपर्क साधून रेल्वेच्या वॅगन्स त्यांना उपलब्ध करून जास्त लोडिंग कशी वाढेल त्यातून रेल्वेला रेव्हेन्यू वाढवण्यावर आमचं प्राधान्य असेल की जेणेकरून उद्योगांनाही फायदा होईल आणि रेल्वेलासुद्धा महसूल प्राप्त होईल. सर, 2021-22 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीवर दखल घेत महाप्रबंधक अवॉर्डने तुम्हाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हो. काय तो होता? GM अवॉर्ड हा 2022 साली जो मला मिळाला त्याचं मुख्य कारण होतं की कापूसाची लोडिंग रेल्वेतनं, जसं भारतीय रेल्वे ही कापसासाठी पूर्ण सुरुवात झाली 150 वर्षापूर्वी आणि परंतु मधल्या 8-10 वर्षामध्ये कापूस ही कमोडिटी रेल्वेतनं मालवाहतूक होत नव्हती. आम्ही कोरोनाच्या त्या काळामध्ये कापसाच्या BDU युनिव्हर्सिटी अंतर्गत संपर्क साधला. त्यांना जे सहाय्य रेल्वेतर्फे देता येईल ते सर्व त्यांना मिळवून दिलं आणि जवळपास 30 रेकची लोडिंग भुसावळ विभागातनं कापसाची झालेली होती आणि बांगलादेशाच्या हद्दीमध्ये आपण कापूस पोहोचवण्यात यशस्वी झालेलो होतो. तुमच्या कामाची पद्धत कशी राहणार आहे सर? कामाची पद्धत एक पूर्ण हे एक टीमवर्क आहे. तर सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील आणि आदरणीय DRM सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊन त्यानंतर प्रवासी असतील, वेगवेगळ्या युनियन्स असतील,
तर एक सर्व स्टेक होल्डरना सोबत घेऊन जाऊन चांगलं सेवा द्यायचा आमचा प्रयत्न राहील.